नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते पंजाबमधून। पंजाबमध्ये पटियाला नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्येच अब्दुलपूर नावाचे एक गाव आहे। या गावामध्ये राहणारा विक्रम जो की 24 वर्षीय एक तरुण मुलगा होता। दिसायला खूप सुंदर, हँडसम आणि आकर्षक होता। आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। त्याचे वडील रतन सिंग शेतातील काम करत होते आणि आई नैना देवी ही घरामधीलच काम करत होती। विक्रमकडे 4 एकर जमीन होती। मात्र या विक्रमला बँकेमध्ये नोकरी लागली होती। त्यामुळे हा विक्रम रोज सकाळी बँकेमध्ये जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा। त्यामुळे याचे जे वडील होते रतन सिंग हे एकटेच शेतातील काम करत होते आणि अशा प्रकारे दोघेही चांगली कमाई करत होते, कारण विक्रम सिंगला देखील बँकेमधून पगार पाणी चांगला मिळत होता आणि वडील शेतीमधून देखील चांगलं उत्पन्न घेत होते। अशा प्रकारे हे कुटुंब अगदी व्यवस्थित सुरळीत सुरू होतं। मात्र ही जी विक्रमची आई होती नैना देवी, या नैना देवीला थोडा दृष्टीचा प्रॉब्लेम होता। तिला अगदी जवळचं देखील चांगलं दिसत नव्हतं। हा विक्रम त्यामुळे नेहमी विचार करत होता की आईचं विलाज केला पाहिजे, आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं पाहिजे। मात्र विक्रमची आई नैना देवी ही त्याला नेहमी म्हणायची की मला माझ्या डोळ्यांचं काही ऑपरेशन वगैरे करायचं नाही, माझे डोळे अगदी ठीकठाक आहे आणि मी आता पुढे चालून त्याचा नंबरचा एक गॉगल बनवून घेते। आणि अशा प्रकारे हे दिवस पुढे जात होते। रविवारचा दिवस होता। विक्रमला बँकेची सुट्टी होती। त्यामुळे हा विक्रम त्याच्या वडिलांसोबत म्हणजे रतन सिंग सोबत शेतामध्ये गेला होता। शेतामध्ये दोघे बापलेक काम करत होते। काम करता करता हा विक्रम शेतामध्ये बनवलेला जो रूम होता त्या रूमवरती जातो। त्या रूमचा दरवाजा उघडतो आणि जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर त्याला दिसते एक मांजरीचे अगदी छोटंसं पिल्लू हे जखमी अवस्थेत त्याला तेथे पडलेलं दिसतं। या विक्रमला त्या पिल्लाकडे बघून कीव येते। या विक्रमला अशा पाळीव प्राण्यांसोबत खूप लगाव होता। त्याला पाळीव प्राणी खूप आवडत होते। त्यामुळे त्या पिल्लाची दयनीय अवस्था या विक्रमला बघवत नाही आणि हा विक्रम त्या पिल्लाला तेथून उचलतो आणि वडील रतन सिंगकडे घेऊन येतो। तो त्याच्या वडिलांना म्हणतो की या पिल्लाचा काही इलाज करावा लागेल, नाहीतर हे मरून जाईल। मी गावामध्ये जातो आणि दवाखान्यात जाऊन याचं काहीतरी बघतो, तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर घरी या। आणि अशा प्रकारे त्याचे वडील देखील हो म्हणतात। हा विक्रम गावामध्ये जातो आणि त्या पिल्लाला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये जातो। तो डॉक्टरांना सांगतो की हे पिल्लू मला शेतामध्ये भेटले आणि याची अवस्था खूप खराब आहे, याचा काहीतरी विलाज करा। डॉक्टर त्या मांजरीच्या पिल्लाचा विलाज करतात, त्याला गोळ्या औषधं देतात आणि त्यानंतर हा विक्रम त्या पिल्लाला घेऊन त्याच्या घरी येतो। घरी आल्यानंतर त्या पिल्लाची चांगली देखभाल करू लागतो, त्याला नियमित वेळे दूध वगैरे पाजू लागतो आणि त्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या औषधं देखील त्याला देतो। आणि अशा प्रकारे 4-5 दिवसातच ते मांजरीचे पिल्लू अगदी ठणठणीत बरे होते। त्यानंतर या विक्रमचा लगाव त्या पिल्लावरती खूप वाढलेला असतो। हा विक्रम त्याला त्याच्या शेजारीच बसवून घेत आणि त्याला जेव खाऊ घालत असत। अशा प्रकारे विक्रमने आता ते पिल्लू पाळले होते। आता अशी 4 महिन्यांची वेळ गेलेली असते। आता हे जे पिल्लू असते हे थोडं थोडं मोठं होऊ लागलेलं असतं आणि खूप तेज बनलेलं असतं। विक्रम जो असतो या 4 महिन्यांमध्ये त्या पिल्लाला सोबत जवळ बसवून जेव खाऊ घालायचा, त्याला दर 3-4 दिवसांनी आंघोळ वगैरे घालायचा आणि अशा प्रकारे ते पिल्लू खूप खुश राहत होते। एक दिवस विक्रम आणि त्याचे वडील रतन सिंग हे शेतामध्ये गेलेले असतात। घरी आई नैना देवी एकटीच असते। नैना देवीला डोळ्यांचा तर प्रॉब्लेम होताच, त्याच दरम्यान घरामध्ये एक साप घुसून येतो। तो साप नैना देवीला तर दिसत नाही, मात्र त्या मांजरीच्या पिल्लाला दिसतो आणि ते मांजरीचं पिल्लू आता त्या सापाच्या तोंडावरती त्याचे पंजे मारतं, सापाला जखमी करतं आणि अशा प्रकारे तो साप तिथे मरून पडतो। मात्र साप मरून पडल्यावरतीही हे मांजरीचं पिल्लू तिथे थांबत नाही, ते सापाला आणखी रक्तबंबाळ करतं। त्या सापाचे हे मांजरीचं पिल्लू छोटे छोटे तुकडे करून टाकतं आणि या नैना देवीने चुलीवरती एका भांड्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवलेले असते। आता ते दूध गरम झाल्यानंतर थंड देखील झालेले असते आणि या दुधाकडे त्या मांजरीच्या पिल्लाची नजर पडते।
जसं ते बघतं की त्या भांड्यामध्ये दूध आहे, तसं हे मांजरीचं पिल्लू त्या दुधामध्ये जाऊन तोंड घालतं आणि या मांजरीच्या पिल्लाच्या तोंडामध्ये जो सापाचा तुकडा असतो तो तुकडा त्या दुधाच्या पातेल्यामध्ये पडतो आणि अशा प्रकारे हे पिल्लू आता थोडं दूध प्यायचं, पुन्हा त्या तुकड्यांसोबत खेळायचं, त्या मेलेल्या सापासोबत खेळायचं, पुन्हा तोंडातला तुकडा त्या दुधामध्ये पडायचा आणि अशा प्रकारे 2-3 सापाचे तुकडे त्या दुधामध्ये मिक्स झाले. मात्र नयनादेवीला याबद्दल काहीही माहिती नव्हती. आता 1-2 तासानंतर ही नयनादेवी ते दूध आणखी थंड होण्यासाठी त्या चुलीवरून उचलते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. आता जसं दूध फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवलेलं असतं तशी संध्याकाळ होते. संध्याकाळ झाल्यानंतर रतनसिंग आणि विक्रम हे घरी येतात. घरी आल्यानंतर ही नयनादेवी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवत असते. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर लगभग रात्रीच्या 8 वाजेच्या दरम्यान ही तिघांनाही जेवणासाठी घेते. तिघांचेही जेवण होते आणि नंतर 9-9:30 वाजेची वेळ होते. 9-9:30 वाजता या विक्रम आणि रतनसिंगला थंडगार दूध पिण्याची सवय होती. जेव्हा विक्रम म्हणतो की आई ग्लासमध्ये आमच्यासाठी दूध घेऊन ये, तेव्हा ही नयनादेवी त्या फ्रीजमधून ते पातेलं काढते आणि त्या दुधाच्या पातेल्यामधून 2 ग्लास दुधाचे भरवते. ते पातेलं पुन्हा फ्रीजमध्ये तसं ठेवून देते आणि ते 2 ग्लास ती दोघांनाही देते. आता विक्रम जसा त्या दुधाच्या ग्लासमधून एक घोट घेतो तसं विक्रमला थोडंसं ते दूध कडवट लागतं. आता हा विक्रम आई नयनादेवीला म्हणतो की आई दूध खराब झालं आहे. तेव्हा नयनादेवी म्हणते की तुझं हे तर रोजचंच आहे, तू असं नेहमीच म्हणत असतो, दुधाला काही झालं नाही. मी हे दूध गरम केलेलं होतं आणि थंड झाल्यानंतर पुन्हा फ्रीजमध्ये आणखी थंड होण्यासाठी ठेवलं होतं. तुला प्यायचं असेल तर पे, नाहीतर पिऊ नको. मात्र हा विक्रम त्यानंतरही ते दूध पिऊन घेतो आणि हे सर्व गोष्टी बघता तो रतनसिंग देखील ते दूध पिऊन घेतो आणि लगभग 1 तासांची वेळ जाते. रात्रीचे 10:30 वाजलेले असतात. आता विक्रमची तब्येत थोडी खराब होऊ लागते. त्याचा दम घुटू लागतो. आता हा विक्रम नयनादेवीकडे येतो. तो तिला म्हणतो की आई, माझी तब्येत अचानक खराब झाली आहे, माझा दम घुटत आहे, मला श्वास घ्यायला देखील तकलीफ होत आहे. आता नयनादेवी घाबरून जाते. मात्र ही नयनादेवी तिच्या पतीकडे म्हणजे रतनसिंगकडे बघते, तेव्हा रतनसिंगची देखील तेच हाल असतात. आता ही नयनादेवी शेजाऱ्यांना आवाज देऊन बोलावून घेते आणि त्यानंतर शेजारचे 2 मुलं तेथे येतात आणि या दोघांनाही घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. जसे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तसं डॉक्टर या दोघांचाही चेकअप करू लागतात. विक्रम आणि रतनसिंगचा हे डॉक्टर चेकअप करतात आणि चेकअप केल्यानंतर डॉक्टरांना समजते की यांच्या पोटामध्ये विष आढळून आले आहे. तेव्हा डॉक्टर त्या 2 मुलांना विचारतात, शेजाऱ्यांना विचारतात की यांच्या घरामध्ये काही वादविवाद झाले होते का. त्यावरती हे शेजारचे जे 2 मुलं होते हे सांगतात की नाही, त्यांच्या घरामध्ये अजिबात वादविवाद नाही, सर्व काही सुख शांती आहे. रतनसिंग शेतामध्ये काम करतात आणि विक्रम हा बँकेमध्ये काम करतो. त्याची म्हातारी आई घरी काम करते. घरामध्ये सर्वांचे एकमत आहे, सर्व सुखी राहतात. मात्र हे डॉक्टर विचार करण्यास मजबूर होऊन जातात की यांच्या शरीरामध्ये विष आले तर आले कुठून. हे डॉक्टर त्यांचा विलाज करत असतात आणि असा तसा 3-4 तास यांचा विलाज सुरू असताना 4 तासानंतर हा विक्रम आपला दम तोडून देतो. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि जसा विक्रम दम तोडतो तसे हा डॉक्टर त्यांचा मोर्चा पूर्णपणे त्या रतनसिंगकडे वळवतात. आता रतनसिंगची देखील जोरात ट्रीटमेंट सुरू असते. त्याला विविध प्रकारचे इंजेक्शन देण्यात येते. मात्र लगभग 1 तासानंतर हा रतनसिंग देखील आपला दम तोडतो. रतनसिंगचा देखील त्या ठिकाणी मृत्यू होतो. आता डॉक्टर जवळच्या पोलीस स्टेशनला ही खबर देतात आणि त्या पोलिसांना घटनास्थळी हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतात. जसे पोलीस त्या ठिकाणी येतात ते मृतदेह बघतात तेव्हा डॉक्टरांना विचारतात की नक्की काय झालं होतं. तेव्हा डॉक्टर पोलिसांना सांगतात की यांच्या रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ आढळून आला आहे. त्यानंतर पोलीस त्या 2 मुलांना विचारू लागतात की यांच्या घरामध्ये काही वादविवाद. तेव्हा ती मुलं पोलिसांना देखील तेच सांगतात की यांच्या घरामध्ये कसलाही वाद नाही, हे कुटुंब अगदी हसत खेळत राहत असतं, सर्व काही अलबेल असतं, संगनमताने होत असतं. वडील शेती काम करत होते आणि मुलगा
बँकेमध्ये काम करत होता. सर्व काही ठीकठाक होतं. तेव्हा पोलीस देखील विचार करतात की हे विषारी औषधाचं सेवन करू शकत नाही, तर यांच्या शरीरात पॉयझन आढळून कसे आले. आता हे पोलीस आपला मोर्चा त्यांच्या घराकडे वळवतात. पोलीस नैना देवीच्या घरी जातात. नैना देवीची चौकशी करण्यात येते. नैना देवीला विचारण्यात येते की तुम्ही आज जेवणासाठी काय बनवले होते. तेव्हा नैना देवी सांगते की जे रोज बनवते तेच आज देखील बनवले होते. आणि त्यानंतर पोलीस ते उरलेलं जेवण बघतात. त्या जेवणाची टेस्टिंग केली जाते. जेवणामध्ये तर त्यांना काही जाणवत नाही. त्यानंतर ही नैना देवी सांगते की यांना रोज झोपायच्या वेळी दूध पिण्याची सवय होती. दोघेही एक एक ग्लास दूध पिल्याशिवाय झोपत नव्हते. जेव्हा पोलीस ते दूध बघण्यासाठी फ्रीजकडे जातात, फ्रीजमध्ये 1 ते 1.5 लिटर दूध आधीच उरलेले होते. ते दूध जेव्हा चेकअप केले जाते तेव्हा त्या दुधामध्ये त्यांना सापाचा विषारी तुकडा त्या ठिकाणी आढळून येतो आणि या गोष्टीची सर्व उकल होते. आणि याच दरम्यान रमेश श्रीवास्तव नावाचा एक कॉन्स्टेबल असतो. त्याला एका मांजरीचं पिल्लू एका कोपऱ्यामध्ये उंदीर तोंडामध्ये घेऊन बसलेलं दिसतं. ते पिल्लू उंदीर खात होते आणि अशा प्रकारे हा रमेश श्रीवास्तव त्या मांजरीच्या पिल्लाकडे जातो. तेव्हा ते मांजरीचं पिल्लू तेथून पळून जातं. तेव्हा या रमेश श्रीवास्तव कॉन्स्टेबलला दिसतं की या मांजराच्या पिल्लाने सापाचे तुकडे तुकडे करून टाकलेले तिथे पडलेले आहेत. रमेश श्रीवास्तव उच्च अधिकाऱ्यांना या गोष्टीची कल्पना देतो आणि त्यानंतर सर्व पोलीस ते तुकडे बघतात आणि हैराण होऊन जातात. नंतर त्यांना कळून चुकते की याच मांजरीच्या पिल्लाने ते सापाचे तुकडे केलेले असावे आणि ते तुकडे करत असतानाच ते दूध पिण्यासाठी या भांड्यामध्ये आले असावे. जेव्हा चुलीवरती ते दुधाचे पातेले होते ते दूध पिण्यासाठी आले असावेत. या पिल्लाकडूनच चुकून ते सापाचे विषारी तुकडे या दुधामध्ये मिक्स झाले असावे. त्यामुळे हे दूध पिऊन रतनसिंग आणि अर्जुन दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. वास्तवात देखील अगदी तसंच झालेलं होतं. हा फक्त अंदाज नाही तर हे एक वास्तव देखील होतं. त्या मांजरीच्या पिल्लानेच ते सापाचे तुकडे केलेले होते आणि त्याच्याकडूनच ते सापाचे विषारी तुकडे त्या दुधामध्ये पडले होते. आणि अशा प्रकारे एका मांजरीच्या पिल्ल्यामुळे हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.